शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 14 जानेवारी मकर संक्रांती. सर्वात अगोदर माझ्या सर्व यूट्यूब प्रेक्षक वर्गांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, मकर संक्रांती आली, तुम्ही कापूस विकला की नाही कमेंट करून सांगा. मकर संक्रांतीची अजून एक गोड बातमी महिलांसाठी सांगतो एकदा, त्यानंतर कापसाचे भाव. लाडक्या बहिणींची संक्रांत गोड, लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. असा करा बॅलन्स चेक. मित्रांनो, मोठी बातमी, संक्रांतीची गोड बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी की लाडकीच्या खात्यात डिसेंबरचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. फक्त एका महिन्याचा हप्ता जमा. मकर संक्रांती आधीच लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यात आजपासून 1500 रुपये जमा झाले आहे. आजपासून पैसे जमा झाले आहेत. महिलांना मकर संक्रांतीपूर्वी पैसे येतील असे सांगितलं होतं, त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. ही आनंदाची बातमी. मित्रांनो, डिसेंबरचे 1500 रुपये तुम्हाला आले का? लाडकी बहीण योजनेत आजपासून 1500 रुपये जमा झाले आहेत. सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहे. उद्यापर्यंत सर्व महिलांना पैसे दिले जाणार आहे. याआधीच अनेक मंत्र्यांनी घोषणा केली होती, मकर संक्रांतीला महिलांच्या खात्यात 3000 रुपये येतील असं सांगितलं होतं. मात्र त्यातील एकच 1500 रुपयाचा हप्ता जमा झाला आहे. त्यामुळे महिलांच्या मनात थोडी निराशा नक्कीच झालेली आहे की 3000 येणार होते पण काय झाले. तर पैसे आले की नाही असं चेक करा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये जमा झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल. यासोबत तुम्ही ऑनलाईन बँकिंग ॲपवर जाऊन देखील पैसे आलेत की नाही हे चेक करू शकता. तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये माहिती मिळणार आहे. यासोबत बँकेत जाऊन देखील तुम्ही पैसे जमा झालेत की नाही हे सुद्धा चेक करू शकता. मित्रांनो, जानेवारीचा हप्ता कधी येणार? तर लाडकी बहीण योजनेत डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यावर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्ही अग्रिम स्वरूपात पैसे देऊ शकत नाही. त्यामुळेच महिलांना फक्त एका महिन्याचे पैसे मिळाले आहे. महापालिका निवडणुकीनंतर पैसे दिले जातात असं यावेळी सांगण्यात आले. चला वळूया मित्रांनो कापसाच्या भावाकडे. पहिले आपण अकोटाकोल्याची अपडेट घेऊ. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटाकोला कापूस जाड कापसाला जास्तीत जास्त 8580 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. इतर बाजार समित्या पटापट बघू. बार्शी टाकळी येथे मध्यम स्टेपल आवक जास्तीत जास्त 8010, किल्ले दारूर जास्तीत जास्त 8010. त्यानंतर मित्रांनो, वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8070 रुपये. त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त 8200 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8350 रुपये. त्यानंतर बारामती जास्तीत जास्त 6300 रुपये. एकच क्विंटल कापूस आहे. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8340 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7900 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8310 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8400 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8010 रुपये. त्यानंतर मित्रांनो, घाटंजी जास्तीत जास्त 8300 रुपये. त्यानंतर धामणगाव रेल्वे जास्तीत जास्त 8025 रुपये. त्यानंतर हातगाव तामसा जास्तीत जास्त 8060 रुपये. त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8010 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8150 रुपये. त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8175 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7900 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 8100 रुपये. त्यानंतर बीड खाजगी बाजार जास्तीत जास्त 8000 रुपये. त्यानंतर बीडनंतर धारूर बीड खाजगी बाजार जास्तीत जास्त 8060 रुपये. यवतमाळ पांढरकवडा जास्तीत जास्त 8150 रुपये. दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.